नमस्कार. शब्दमाधुरी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. शिवमहिम्न स्तोत्रात 15व्या श्लोकाच्या संदर्भात ही कथा आहे. कामदेवाची कथा. तारकासूर नामक राक्षसाने भगवान शंकरांची तपश्चर्या केली. यामुळे शंकर प्रसन्न झाले. त्याने फक्त शंकराच्या पुत्राकडून त्याचा मृत्यू होईल असे वरदान मागून घेतले. शंकरानेही तथास्तु म्हणून त्याला वरदान दिले. यामुळे तो उन्मत्त झाला. तो सर्व देवांना त्रास देऊ लागला. शिवपुत्राकडून त्याचा मृत्यू होणार हे देवांनाही माहीत होते. अगोदरच वैराग्य वृत्ती असलेले शंकर सतीचा विरह मागे टाकून ध्यान साधनेत मग्न झाले होते. म्हणून देवांनी शंकर व हिमालयाची कन्या पार्वती यांचा विवाह होण्यासाठी मदनाला म्हणजेच कामदेवाला पाठवले. शंकर तपश्चर्येत ध्यानमग्न होते. पार्वतीही तेथे तप करत होती. कामदेवाने पार्वतीच्या नेत्रातून शंकरांना पुष्पबाण सोडला. तेव्हा शंकरांची तपश्चर्या भंग होऊन त्यांनी क्रोधाने तिसरा डोळा उघडला. क्रोधाग्नीमध्ये कामदेव जळून भस्म झाला व केवळ स्मरणापुरता शिल्लक राहिला. कामदेवाचा कोणताही प्रभाव शंकरावर झाला नाही. पार्वती म्हणजे पूर्वजन्मीची सती होती हे शंकरांनाही माहीत होते. पार्वती शंकराला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या करत होती. पार्वतीच्या तपश्चर्येने शंकर तिला प्रसन्न झाले. तिने आपण माझे पती व्हावे ही इच्छा प्रगट केली. त्यानंतर शंकर पार्वतीचा विवाह झाला. यामुळे सर्व देव आनंदित झाले. इकडे कामदेवाची पत्नी रती दुःखी झाली. तिच्या विनंतीवरून शंकराने वसंत ऋतूत कामदेवाला पुन्हा जिवंत केले. परंतु तो आता अनंग म्हणजेच देह नसलेला होता. कामदेव पुन्हा जिवंत झाल्यामुळे रतीलाही आनंद झाला. खरोखर शंकराला कामदेवही मोहित करू शकत नाही. परंतु शंकराने जगाच्या कल्याणासाठी सृष्टीत नवनिर्मिती होऊन नवीन चैतन्य बहरावे म्हणून कामदेवाला पुनर्जीवित केले. ओम नमः शिवाय.